नमस्कार. जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या विहिरीचं शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भातील आज सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहू. मित्रांनो, खरीप हंगामामध्ये झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विहिरी खचलेल्या आणि बुजलेल्या होत्या. त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जे 32,500 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित करण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी या खचलेल्या असतील किंवा बुजलेल्या असतील त्यांनी अर्ज करायचे आहे आणि त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. आणि त्याच्याच अनुषंगानं हा 17 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा जी.आर. काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यामध्ये 2025-26 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पॅकेज घोषित करण्यात आलेलं होतं आणि ती पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी आता हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यातील जवळजवळ 11,813 शेतकऱ्यांनी याच्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यासाठी हा 18,56 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, खरीप हंगामातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी व पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अनुदेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या म्हणजे 50% निधी म्हणजे या जी.आर.च्या माध्यमातून फक्त अर्धा निधी म्हणजे आणखीन याच्याबद्दलचा एखाद दोन जी.आर. निघू शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील ज्यामध्ये कोकणासाठी 13 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 4,53 लाख रुपये, पुणे विभागासाठी 2,50 लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 8 कोटी रुपये, तर अमरावती विभागासाठी 2,90 लाख रुपये आणि नागपूर विभागासाठी 50 लाख रुपये अशी एकूण 18,56 लाख रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, ही एक शेतकऱ्यांसाठी एक म्हणजे महत्त्वाची आणि अत्यंत दिलासादायक अशी बाब आहे. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.